नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025ची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी तर नक्कीच उपयोगी पडणार आहे. यासारख्या गणित, विज्ञान, सायन्स, सेमी, नॉन सेमीच्या, समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचत जाईल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण हिंदीची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ. इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी हिंदी 2025-26 गुण 20 वेळ 1 तास. आपल्या 10वीच्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या इकाईमधील अर्धे पाठ म्हणजे पहिले 5 पाठांवर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला प्रथम घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने चालू शैक्षणिक वर्षाच्या उत्तरासहित अभ्यासायला मिळतील. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा सांगा. इयत्ता 10वी हिंदी घटक चाचणी क्रमांक 1. प्रश्न पहिला. निम्नलिखित परिच्छेद के आधार पर सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा, या ठिकाणी एक छोटासा परिच्छेद दिलेला आहे आणि त्या परिच्छेदवर आधारित आपल्याला काही कृती विचारलेल्या आहेत. बघा, पहिली कृती, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. लेखक द्वारा पूछे गए प्रश्न के उत्तर. बघा ते प्रश्न. आपका एक्सीडेंट हो गया था, सिर्फ पैर का फ्रैक्चर हुआ है. त्यानंतर आकृती पूर्ण कीजिए. लेखक के टांगों की स्थिति. एक टांग अपनी जगह पर सही सलामत थी, दूसरी रेत की थैली के सहारे लटक रही थी. या पद्धतीने उत्तर लिहायचे. तिसरी कृती, सूचना के अनुसार लिखिए. जवाब या शब्दाचं आपल्याला लिंग बदलायचं आहे. ते येतं ओळखायचं आहे लिंग, ते आहे पुल्लिंग. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे जवाबचा सवाल. जवाबचा समानार्थी शब्द आहे उत्तर. जवाबचं वचन परिवर्तन करायचं आहे आपल्याला, ते आहे जवाब. त्यानंतर चौथा विभाग पहिल्या प्रश्नातला, सावधानी हटी दुर्घटना घटी. इस पर अपने विचार लिखिए. 2 गुणांसाठी. हर एक चीज़ को लेकर हमें हमेशा सावधानी बरतनी चाहिए, चाहे वो प्राकृतिक विषय हो या फिर अपने आसपास भटकने वाली दुर्घटना. हमेशा जांच कर लेनी चाहिए. त्यानंतर दुसरं बघा. प्रश्न दूसरा, निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. एक परिच्छेद दिलेला आहे, कविताचे ती, आणि त्या कवितेवर आधारित विचारलेली कृती बघा. सही विकल्प चुनकर रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए. 3 विकल्प दिलेले, त्यापैकी आपल्याला योग्य विकल्प शोधायचा आहे आणि रिकाम्या जागी लिहायचा आहे. उषा ने अभिनंदन किया और पहनाया हिरखार. बघा, त्या कवितेच्या ओळींमध्येच आपल्याला यांचे उत्तर मिळेल. पुढचं 2, सबसे पहले विद्या की देवी सरस्वती की कृपा भारत पर हुई. 3 पर्याय आहेत, त्याच्यातलं उत्तर आहे सरस्वती. तिसरं, हमारे जागने पर विश्व में संगीत फैलने लगा. 3, सप्त स्वर से निकली 7 नदियाँ. या पद्धतीने रिकाम्या जागा पूर्ण करा. पुढचा प्रश्न, निम्नलिखित काव्य पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. 2 गुणांसाठी. प्रश्न, विमल वाणी ने वीणा ली, कमल्य कोमल कर में सप्तित सप्त स्वर सप्त सिंधु में उठे,
छिडा तप मधुर साम संगीता. या कडव्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. बघा तो अर्थ. वाणी की देवी वीणा पाणी म्हणजे सरस्वती ने इस पवित्र भूमि पर प्रेम के साथ अपने कमल के समान कोमल करों में वीणा उठाई. उसकी झंकार से सप्त सिंधुओं में सातों स्वरों का मोहक सरगम गूंजने लगा. मधुर संगीत का जन्म हुआ. इसी महान देश में संगीत के वेद सामवेद की रचना हुई. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा विभाग. वाक्य में कारक पहचान कर उसका भेद लिखिए. एक गुणासाठी. भंवरा फूलों पर मंडरा रहा है. उत्तर आहे अधिकरण कारक. पर कारक चिन्ह अधिकरण कारक दर्शाता है. दूसरं. अवयव का वाक्यों में प्रयोग कीजिए. बाप रे विस्मयादिबोधक अवयव. त्याचा वाक्य में प्रयोग आहे इतनी तेज बारिश. तिसरं. कृती पूर्ण कीजिए. सदाचार संधिविच्छेद करून संधिभेद लिहायचा आहे आपल्याला. सदाचारचा संधिविच्छेद आहे सत अधिक आचार आणि संधिभेद आहे व्यंजन संधी. चौथं. निम्नलिखित क्रियाओं के प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. 2 अंकों के लिए. भागना भगाना भगवाना. उठना उठाना उठवाना. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवली. यासारख्या इतर प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.